याच्यामध्ये कोणी पण या फिल्ममध्ये कोणी पण ॲक्टर नाही ज्यांनी याच्या आधी फिल्म कॅमेरा फेस केला. पहिल्यांदा सर्वजण फिल्ममध्ये काम करताय. नक्की त्या गावात पोहोचणार तुम्ही, नक्की यांच्या फॅमिलीमध्ये जाणार, नक्की सविताच्या घरी तुम्हाला वाटेल की मी तिथे बसलेलो आहे बेसिकली. पण अजूनही खूप रिमोट एरियामध्ये अजून पण मुलीला तेवढं फ्रीडम नाही आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्च महिना आला की सगळ्यात पहिला जो सण बोलायला काहीच हरकत नाही, तो सण म्हणजे वुमन्स डे, जागतिक महिला दिन. आणि याच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आधारित बोलण्यापेक्षा मित्र बोलेन की जागतिक महिला दिन जरी असला तरी महिलांच्या अवतीभोवती फिरणारा एक गोड सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे स्थळ आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत जयंत सर आहेत. सगळ्यात आधी सर खरंच खूप धन्यवाद. खूप सुंदर असा विषय आहे, कारण का हा विषय फक्त खेड्यापाड्यात नाही तर आज शहरामध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्हाला बघायला मिळतो. म्हणजे फक्त असं नाही की खेड्यातल्याच वडिलांना टेन्शन असतं मुलीच्या लग्नाचं की अरे काय होईल कसं होईल, तसं नसून आज ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये ही चिंता जास्त वाढली आहे असं मला वाटतंय. चित्रपटाकडे आपण येऊया. चित्रपटाचा विषय खरंच जेवढा सोपा आहे, खूप सहज आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दिसणार आहे, पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तेवढीच महत्वाची आहे. दिग्दर्शक जयंत सरांना चित्रपट दिग्दर्शक करण्याच्या पलीकडे एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट किती मनाला भावला, काय काय थॉट होतं डोक्यामध्ये, किंवा आपण या विषयावर काहीतरी बनवलं पाहिजे जे पुढे जाऊन प्रेक्षकांना आवडेलच, काय सांगाल? हा मी पकडतो. नाही चालेल, बेटर वाटतं. ठीक आहे सर. ॲज अ प्रेक्षक म्हणून फिल्म तर मला फार आवडली आहे. माझी फिल्म म्हणून नाही, पण कॉन्टेंट, फिल्मचं विषय आणि परफॉर्मन्सेस नक्कीच सुपर. म्हणजे याच्यामध्ये कोणी पण या फिल्ममध्ये कोणी पण ॲक्टर नाही ज्यांनी याच्या आधी फिल्म कॅमेरा फेस केला. पहिल्यांदा सर्वजण फिल्ममध्ये काम करताय सर्व, आणि ते त्याच भागातील त्याच गावातील कलाकार आहे. पण तुम्ही जेव्हा फिल्म बघता तेव्हा तुम्हाला बिलकुल जाणवत नाही की हे नॉन ॲक्टर्स आहेत का असं. हां, ते ही सर्वात मोठी बाजू आहे. म्हणजे विषय तर ऑब्व्हियसली आहेच. त्यामुळे ॲज अ प्रेक्षक मला फिल्म आवडली आहे आणि मला आशा आहे की सर्वांनाही आवडेल. फिल्म बनवण्यामागची पार्श्वभूमी सांगता येईल की जसं तुम्ही बघितलं असेल ट्रेलरमध्ये की ही अरेंज मॅरेज जी आपली प्रथा आहे त्याबाबतचं एक भाष्य आहे फिल्ममध्ये. पण जेव्हा असं म्हणतो असं नाही की खूप प्रिचीनेस किंवा असं भाषणबाजी नाही आहे. फिल्म एक तुम्ही म्हणू शकता की स्लाइस ऑफ लाईफ टाईपची कहाणी आहे. याच्यामध्ये सर्व एलिमेंट आहे. हां, आणि एक अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे बेसिकली. ही जस्ट फिल्म नाही आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघा तुम्ही नक्की त्या गावात पोहोचणार, तुम्ही नक्की यांच्या फॅमिलीमध्ये जाणार, नक्की सविताच्या घरी तुम्हाला वाटेल की मी तिथे बसलेलो आहे बेसिकली. हां, तर या टाईपचा हा अनुभव ही फिल्म देते. आणि जसं म्हटलं की हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. मी सर्वात लहान आहे घरचा. माझ्या 2 बहिणी आहे, माझ्या अजून 5 चुलत बहिणी आहेत. तर सर्वांच्या बैठकी मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. तर मी बैठकीमध्ये ते पाण्याचे ग्लास घेऊन गेलो पण आहे, बसलो पण आहे. तर ते सर्व जवळून बघितलेलं आहे. पण लहान असताना आपण सिस्टमला क्वेश्चन करत नाही, कारण आपण चालत आलेला आहे तर आपण ते फॉलो करतो. पण ह्या फिल्मची आयडिया मला 2016 मध्ये आली, जेव्हा मी माझ्या एका चुलत भावाच्या बैठकीला बसलो होतो. पहिल्यांदा बैठकीत बसलो, ठीक आहे. आणि त्या गँगमध्ये बसलो आणि ते मुलीला ते प्रश्न विचारत होते. तर तेव्हा मला पहिल्यांदा ते सर्व थोडं खटकलं. जे प्रश्न विचारतो आपण आणि तिला नंतर आपण मुलीला जज करतो ऑन द बेसिस ऑफ तिचं रूप काय, तिची हाईट काय आहे, तिचे हे काय, ते थोडंसं जे ऑब्जेक्टिफिकेशन असतं हे मला खटकलं. त्यामुळे तेव्हा मी ॲक्च्युली जेव्हा परत मुंबईला आलो आणि शेफाली त्याला सांगितलं, तर तेव्हा तिने म्हटलं की तू याच्याबद्दल लिही, आणि तिथून ह्या फिल्मचा जन्म झाला. पण जेव्हा आपण हे सर्व मी बोलतो आहे, जसं आधी बोललो की असं याच्यामध्ये मी प्रेक्षकाला सांगतोय की असं हे नाही की खूप गंभीर विषय आहे, पण तो त्याला चांगल्या पद्धतीने सहज पद्धतीने तुमच्या घरातला प्रत्येक म्हणजे सर्वसामान्य घरामधली स्त्री पुरुष सर्व गेल्या. म्हणजे कोणा भावाची कहाणी आहे, किंवा वडिलांची कहाणी आहे, किंवा बहिणीची कहाणी आहे, आईची कहाणी आहे, सर्वांची, आणि प्रत्येकाला जीवाला तो भिडेल मला आशा आहे. आणि याच्यामध्ये ह्युमर आहे, कॉमेडी आहे, सटायर आहे, सर्व काही याच्यामध्ये. त्यामुळे आतापर्यंत जो आम्हाला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळाला म्हणजे फेस्टिवलमध्ये अमेझिंग,
लोकांना प्रचंड आवडलाय. क्या बात. त्यामुळेच एक आम्हाला बळ मिळालं की आपण याला थिएटरमध्ये थिएटरमध्ये रिलीज release करूया. Yes, नक्कीच. आणि सचिन सरांचा आशीर्वाद, हो, हो, ते तर आहेच. त्यामुळे आम्ही अजून जास्त नाही, एक उत्सुक आहोत. एक प्रत्येक कलाकाराला ना, एक दिग्दर्शकाला हुरूप येतोच येतो Right. की जेव्हा आपण जी कलाकृती प्रेक्षकांसाठी Right. बनवलेली असते राईट. त्या कलाकृतीला प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच आहे, Right. पण त्याच्यासोबत जर काही सुंदर अशी महत्वाची नावं सुद्धा जोडली गेली नाही तर त्याला एक आपल्याला सुद्धा एनर्जी येते. मला ना सर एक फक्त तुमच्याकडे एक तक्रार आहे. जेव्हा स्थळ चित्रपटाचा टीजर लॉन्च झालेला ना, तो टीजर आम्ही बघितलेला. ज्या टीजर मध्ये ना चित्र पूर्ण वेगळं होतं. मुलगा येतो, मुलगा बसतो आणि 3 मुली आहेत, मैत्रिणी आहेत, त्याचा इंटरव्ह्यू, नाव काय तुझं, गाव कोणतं, शिक्षण काय, आणि बाबा तुझी जन्मतारीख काय, की 15 ऑगस्ट 1947 काय, स्वातंत्र्य दिनाला जन्मलाच का काय, आणि कट टू त्याचा ट्रेलर बघतो आम्ही. ट्रेलर पूर्णपणे वेगळा दिसतो. कन्फ्युजन करायचं आधीपासूनच होतं की काय काय कसं होतं, काय सांगायचं. त्यालाच म्हणतात टीजर. ते तर आहे. ते तर आहे, ते तर आहे. काहीतरी क्युरिओसिटी तर तुम्हाला म्हणजे दाखवा लागेल ना, तेव्हाच तुम्ही अरे बापरे काय ते वेगळं आहे. काहीतरी वेगळं आहे. हो, हो. हा, आणि ट्रेलर ऑब्विसली ट्रेलरमध्ये जी आपल्याला म्हणजे लोकांना मिसगाईड पण करायचं नसतं की काहीतरी आपण वेगळं दाखवू आणि नंतर येईल, पण तो पण पार्ट आहे फिल्मचा. त्याच्यामध्ये काही खोटं नाही की आम्ही अलग शूट केलं असं काही नाही. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तर तुम्हाला कळेल. क्या बात आहे. तर असं काय नाही, ते टीजर होतं, नंतर आम्ही तुम्हाला टीज केलं ट्रेलर मध्ये. नाही, तुम्हाला पर्सनली मला ते आवडलं, कारण जेव्हा मी टीजर बघितलं ना, बोललं की भाई कुछ तो अलग है. हा, कारण का दरवेळेला फक्त मुलगाच का मुलीचा असा इंटरव्ह्यू घेतो, म्हणजे बैठकीला बसल्यावर मुलगी का घेऊ शकत नाही. आणि मला तर वाटतं आत्ताच्या घडीला ना मुली घेतात मुलांचा इंटरव्ह्यू. हा, हे आता विधिलिखित आहे की मुली आता बसले असं की बरंच, चला आता तुम्ही सुद्धा सांगता. हा, नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण असं नाही म्हणतो की या फिल्म मध्ये म्हणजे ही चेंजेस होत आहे सोसायटीमध्ये. बरोबर. असं नाही की तीच प्रथा अजून पण खूप जागी म्हणजे ना, मुलींना पण स्कोप मिळतोय, मुली पण नक्कीच. प्रश्न विचारतात म्हणजे इन द सेन्स बोलतात. हो. मुलं मुली सोबत येतात, बोलतात, त्यांचे डिसिजन ते घेतात. पण अजूनही खूप रिमोट एरियामध्ये अजून पण मुलीला तेवढं फ्रीडम नाही आहे. Yes. तेवढं त्यांचे अधिकार नाही. त्यांच्या पेरेंट्स म्हणजे लग्न म्हणजे सर्वसामान्य घराण्यामध्ये एवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे बरोबर. तुम्ही म्हटलं की शहरामध्ये पण आहे. आणि जी फॅमिली दाखवली आहे, जो मी क्लास दाखवलेला आहे, एक शेतकरी वर्ग, त्याला आता एक तर त्या कापसाला भाव भेटत नाही, त्या पोळीला पण भाव भेटत नाही बरोबर. म्हणू शकतो आपण असं. तर त्या टाईपचे ती दाखवले, तो वर्ग मी रिप्रेझेंट केलेला आहे, जे मला वाटतं की अजून पण खूप जागी होत आहे. नॉट ओन्ली महाराष्ट्रात, सर्व जागी आहे. तर नाही, चित्रपट रिलीज होईल तेव्हा तर कळलंच. चित्रपटातले 2 गोड कलाकार सुद्धा माझ्यासोबत आहे. बरं, तर सुरुवात करतो ज्या मुलीच्या अवतीभोवत्या चित्रपट फिरतो. काय सांगशील, जेव्हा टीजर आले त्या टीजर मध्ये तू आणि तुझ्या बाजूला बसल्या 2 मैत्रिणी होत्या, त्या टीजर मधून तू ज्या बिनधास्तपणे प्रश्न विचारतेस ना, ट्रेलर बघताना तो कॉन्फिडन्स थोडा आम्हाला कमी वाटतो. म्हणजे जसं सर बोले की त्यासाठीच आम्हाला तो टीजर देतो, ज्यामध्ये तुम्हाला टीज केलं पाहिजे. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा तुझ्यासाठी स्थळ सिनेमा किती जवळचा आहे, आणि काय सांगशील एकंदर या प्रोसेस बद्दल? जवळचं म्हणजेच जे हे कांदापो हे कार्यक्रम आहे ते मी बघितलंय, लहानपणापासूनच बघितलंय. आणि जसं सरनी पण बोलले की आपण लहान असतो तर आपण काही प्रश्न नाही विचारू शकत बरोबर. त्यावर. तर ती एक गोष्ट आहे. आणि प्रेक्षक म्हणून खूप ही जे कांदेपोहा कार्यक्रम आणि विदर्भातली जी ही स्टोरी आहे ही पहिल्यांदा स्क्रीनवर दिसत आहे. या अगोदर म्हणजे मी तर नाही बघितलं किंवा स्क्रीनवर या अगोदर ही स्टोरी दाखवली गेली नाहीये. आणि तेच एक गोष्ट आहे स्थळबद्दल, की लोकांना विदर्भ बद्दल आणि विदर्भचा कल्चर किंवा विदर्भामध्ये काय होत आहे ते लोकांना बघण्यात येत आहे. आणि विदर्भ मधला जेही कल्चर आहे ते आपण एक स्क्रीनवर दिसत आहे. तर प्रेक्षक म्हणून ते एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बरं, तर मला तुझ्याकडून सुद्धा एक तक्रार आहे. मी आता येताना ना तुमचं सोशल मीडिया पूर्ण बघितलं. सोशल मीडियामध्ये सचिन सरांना ज्या कोणी नाचू शकत त्यांना त्यांच्यासोबत तू डान्स वगैरे केला, ज्या पद्धतीने तुमच्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत ते सगळं खूप भारी आहे. मग इंटरव्ह्यू घेताना का अवघडल्यासारखं होतं? अरे कुठचा सिनेमा आहे? इंटरव्ह्यू घेताना अवघड, आणि आपण इंटरव्ह्यू नाही घेतो, आपण फक्त गप्पा मारतो. नॉर्मल गप्पा मारायच्या असतात. तर ही सुद्धा तक्रार आहे. सिनेमा आता आपल्या भेटीला येणार आहे. हो, सिनेमाच्या शूटचे किस्से खूप सारे असतील, सिनेमाच्या बोर्डवर जाण्याचे खूप सारे केसेस असतील, ते तर आपण ऐकतोच आहे. सोशल मीडिया थ्रू सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतच आहे. हो. सिनेमा जसं जवळ येतो तशी सिनेमाची प्रोसेस ना आपल्याला धाकधूक वाटते की काय होईल, कसं होईल, काय हो. होणार, काय नाही होणार. लोकांचं काय रिॲक्शन Yes, असेल. धाकधूक आहे की आता असं आहे की चला चिल आहोत आपण, आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला प्रेक्षकांना भेटायचं आहे. काय सांगता?
मी तर थोडी नर्वस पण आहे, पण खूप खुश आहे. कारण सगळे म्हणजे माझे नातेवाईक आणि माझी फॅमिली सगळे वेट करत आहे की कधी फिल्म येणार आणि कधी आम्ही बघू. कारण त्यांच्यासाठी मी म्हणजे मी त्यांची बहीण जे पण लागते ते तर आहे, पण विदर्भचा कल्चर आणि आपल्या गावात शूट झाली आहे म्हणून त्याचं एक एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये एक वेगळंच आहे. तर ते त्यांना बघायचं आहे आणि खूप एक्साइटेड आहे सगळे. मी पण खूप एक्साइटेड आहे. मला तर माझ्या फॅमिलीसोबत बघायचं होतं, पण काही हरकत नाही, आपण प्रेमर असणार बघू. प्रेमरला तर बघणारच आहोत, प्रेमरवर असणार आहे. बरं सर, तुम्हाला विचारायला आवडेल, जसं मी सुरुवातीला बोललो की फक्त ग्रामीण भागामध्ये नाही तर आज शहरामध्ये सुद्धा एका वडिलांची तीच परिस्थिती असते की माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, स्थळ कसेल, काय कसं येईल. ग्रामीण भागामध्ये जरा एक खूप धाकधूक असते, कारण का तिकडचे विषय तेवढे गंभीर असतात. तिकडच्या मुलांची मागणी जरा काहीतरी औरच असते. स्थळ सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. बरं, तोच प्रश्न आहे, प्रेक्षक म्हणून किती जवळच आहे तुमच्यासाठी सुद्धा, आणि तुम्ही एक कलाकार म्हणून सुद्धा या सिनेमाच्या पूर्ण एका स्टोरीकडे कशा बघता? कारण का मला वाटतं जयंत सर की यामध्ये फक्त बैठक नाही आहे, तर यामध्ये एक अशी मुलगी आहे जिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि तिला तिचं शिक्षण सुद्धा पुढे करायचं असते. काय सांगायचं? पूर्ण प्रवास आहे हा पिक्चर एक पूर्ण होल एक प्रवास आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. नक्कीच नक्कीच. आणि हा फिल्म करत असताना जे म्हणजे तुम्ही म्हणाले की फक्त ग्रामीण भागातच म्हणून नाही तर शहरातल्याही पालकांची किंवा वडीलधाऱ्याची किंवा कुटुंब प्रमुखाची ही अडचण आहे. नक्कीच. कारण आज आपण बघतो समाजामध्ये कल्चर खेळातलं असो की शहरातलं असो, या गोष्टी मागे एक क्रायटेरिया फिक्स असतो. बरोबर बरोबर. म्हणजे आता त्या कुटुंबानुसार प्रत्येक कुटुंबानुसार त्यांचा एक क्रायटेरिया असतो. तो क्रायटेरिया मग ती फिल्म तेच मेसेज सोडते. त्याच्यासाठी तुम्हाला 7 तारखेला येऊन ती फिल्म बघावं लागेल. मी जास्त काही बोलणार नाही. पण मला आवडलेलं आहे, मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला सिनेमा बघायला आवडेल. हा, कारण तो क्रायटेरिया जो आहे ना, जो फील करतो एक मुलगी मुलासाठी, आई वडील आपले मुलगी असेल तर जावयासाठी, बरोबर. मुलगा असेल तर सुनेसाठी, Yes. हे जे फील ते आपण कुटुंब प्रमुख एक जबाबदारी म्हणून आपण ती फेस करतो. त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला हा फिल्म बघावा लागेल. तेव्हाच कळेल की हा जो चित्रपट आहे फक्त विदर्भात शूट झाला असं नाही. विदर्भात जरूर शूट झाला, तो आमचा गौरवाचा अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि जयंत सर मुळात त्या गावचे असल्यामुळं तोही आम्हाला म्हणजे तेवढाच अभिमान आहे. आणि खरंच या चित्रपटामध्ये जे प्रत्येकाने जे भूमिका साकारली आहे, जसं सर सांगतात की इथे कोणीही ऍक्टर्स नाही, बरोबर. सगळे नौके. सर्व नव्याने आलेले आहे. आणि पहिल्यांदा हा कॅमेरा फेस वगैरे सगळं बरोबर. मला अजूनही आठवते. आता याच्या आधी आमचे बरेच हे झाले, इंटरव्ह्यूज झाल्या, प्रेस कॉन्फरन्स झाल्या. त्याच्यामध्ये असंच सरांनी एक बोलता एक किस्सा सांगितला बत्तीशहा माझ्याबद्दल. मी ॲज अन ऍक्टर या फिल्ममध्ये जेव्हा काम करायचो आणि पहिल्यांदा शूटवर गेलो, म्हणजे कॅमेरा फेस करायसाठी गेलो, तर पहिल्या वेळेस मला नाही माहित की नेमकं काय आहे. मला वाटत होतं की कॅमेरा फोटो काढतोय, आपण बोलतोय. तुम्ही आता जसं बोललोय की जस्ट फ्री ऑफ माइंड न तुम्ही चर्चा करतोय, बरोबर आहे ना. तर असंच एक कुठेतरी काहीतरी वेगळं डोक्यात होतं. म्हणजे खूप काही त्याच्यात अँगल चेक करावं लागतील, ते करणारे करतील, आज एवढंच होतं डोक्यात. पण सर ॲज अन डायरेक्टर फिल्मचे त्यांच्या डोक्यात पूर्ण होतं टेक्निकली, आणि ते त्यांनी कधी जाणवू दिलं नाही फील्डमध्ये. ते त्यांनी कधी नाही जाणून दिलं की ते काय एक्सपेक्ट करताय. आणि त्याच्यामुळे मला तरी वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरनी ते तितक्याच सहजरित्या केलं किंवा झालं. आणि एक दुसरी गोष्ट मी ते आपण दुसरीकडे चालला गेलो. सर माझा पहिला टेक सरांनी सांगितले काय कॉन्फरन्समध्ये की दौलतराव जर हा पहिला टेक करायला आले ऍज अन कॅरेक्टर, त्यांना 12 टेक घ्यावं लागले, जेणे की मला त्यातला एकही टेक माहित नाही. ते कॅमेरा कितीदा ऑन ऑफ कट झाला काय नाही. हा चॅलेंज त्यांच्यासाठी. हा असं. तर खूप गोष्टी आहे. आणि या फिल्ममध्ये जे आता आम्ही बघितली स्वतः 2-3 फेस्टिवलमध्येही बघितली, मुंबईमध्ये, आणि असंही बघतोय. तर
खरंच इथल्या कॅरेक्टरनं जे काम केलं आहे, भूमिका साकारल्या आहे, खरंच मला तरी लागतंय मनाला. क्या बात आहे. क्या बात आहे. मनाला लागतंय नक्कीच. प्रत्येक गोष्ट. मी आजच सकाळी बघितली, सरांनी आणि मी दोघांनी मिळून बघितली. माइंड ब्लोईंग. कारण का मला असं वाटतं की ना हा जो विश्वास आहे ना कलाकारांचा तो खरं असणं चांगली गोष्ट आहे. बरं तर जयंत सर, मी शेवटच्याकडे येतो आणि ना मला या पोस्टरवरती ना अजून एक गोष्ट आवडली जी मला खरंच मनापासून आवडली. पोस्टरच्या मागे ना संविधानाची पहिली उद्देशिका लिहिलेली आहे आणि नंतर मला कळालं की त्याचा उद्देशिकाचा आणि पोस्टरचा काय संबंध असेल. तर नंतर मी बघितलं की चित्रपटाची स्टोरी फक्त लग्नापुरती मर्यादित नसून त्या मुलीला तिचे अधिकार, तिचा हक्क सुद्धा तेवढा मांडायचा आहे. तर ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कुठून येते क्रिएटिव्हिटी भाई, हे सुद्धा आपल्याला करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण का पोट्रे आपल्याला त्या दोन गोष्टी सुद्धा सांगायच्या आहेत. काय सांगायचं? पोस्टर आणि संविधानचं जे आयडिया होती ती माझे जे सॉरी काय म्हणतात त्याला, डिझायनर आहे पोस्टर, Designer, सचिन गुरव त्यांची आहे, एंटायरली त्याची आहे. त्याला कम्प्लीट फ्रीडम होतं. ही फिल्म आहे, त्याला फिल्म प्रचंड आवडली आणि तो म्हणे मी करतो काहीतरी. त्याच्यावर मी असं काय म्हटलं की मला असं पाहिजे. अच्छा. या बाबतीत मी आपल्या एचडीला पूर्ण हे देतो की तू आधी विचार कर, नंतर बघू. बघू. Yes. त्यांनी पहिल्यांदा जेव्हा पोस्टर दाखवलं मला पण इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे मी विचार नव्हता केला ऍक्च्युली या टाईपचं पोस्टर असणार. कारण माझ्या मनामध्ये एक पोस्टर होतं एक बैठकीचं जे मी फेस्टिवलला वापरत होतो. मला वाटतं त्या टाईपमध्ये असावं, पण मी हा विचार नव्हता केला. पण त्याने तो घुसला आतमध्ये ऍक्च्युली. बरोबर. आणि जे फिल्म जे सांगू पाहते आहे ते त्या पोस्टरमध्ये दिसतं. तर आय रिअली लाईक दॅट पोस्टर. नक्कीच, नक्कीच. सचिन, ऑल क्रेडिट गोज टू सचिन. खरंच खूप आवडत आहे. नाही, खरंच खूप सुंदर अशी स्टोरी आहे. 7 तारखेला आपल्या भेटीला येणार आहे, 7 मार्चला भेटीला येणार आहे. दुसऱ्या दिवशी आपला वुमन्स डे सुद्धा असतो. चित्रपट खरंच खूप सुंदर झाला आहे, एवढं जर नक्की सांगतो. कारण का ट्रेलर खरंच खूप जबरदस्त आहे. ट्रेलरच्या खाली येणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रिया फक्त सोशल मीडियावर नाही, युट्यूबवर सगळ्या ठिकाणी खरंच खूप सुंदर अशा आहेत. वृत्तपत्रांमध्ये सुद्धा खूप चांगलं बोलणं जात आहे. तुर्तास मी ते थांबतो. मला तर आता ना हाऊस आहे चित्रपट बघायचे, कारण का आता खूप कमी दिवस राहिले, आता आठवडा राहिलाय फक्त आपल्याला चित्रपट बघायचाच आहे. तेव्हा सुद्धा सर आपण नक्कीच भेटू. आणि खरंच एक खूप सुंदर कलाकारांची टीम आमच्यासाठी घेऊन आली त्याबद्दल आणि एक खूप सुंदर स्टोरी आमच्यासाठी घेऊन आली त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. नक्की बघा येस 7 मार्चला. 7 मार्च फक्त थिएटरमध्ये, सगळ्यात महत्वाचं. फक्त थिएटरमध्ये. अनुभवा, बघू नका, अनुभव घ्यायचा असेल तर मोठ्या स्क्रीनवर बघावं लागेल.